कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय खेळ लावलाय तुम्ही? चला की इथं थांबू नका। दीपती प्लीज ऐका। काय खेळ लावलाय यो? मला जाऊ द्या। कुणीकडे जाऊन द्या? बघा ह्या गोळ्या आहेत, ह्या चारुहास सरांच्या गोळ्या आहेत, त्या मला त्यांना द्याव्या लागतील। प्लीज मला जाऊ द्या। ही शपथ मास्तरीन बाई, तुम्हाला मी काय सांगू, म्हणजे तुम्ही ग बच्चीला हो। आता एक दिवशी मला गोळ्या द्यायची वेळ येईल, मी होईन ऍडमिट दवाखान्याला। माहिती प्लीज असं काही बोलू नका, आपल्याला काही होणार नाही। असं काही बोलू नका तुम्ही प्लीज। मग या गोळ्या बिळ्या तुम्ही कशाला? ह्या गोळ्या मी खूप रिस्क घेऊन आणल्यात मेडिकल मधून। तुम्ही हो तुम्ही बाहेर गेलता? हो। तुम्ही हे उद्योग बंद करा मास्तरीन बाई, कशाला तुम्ही दीपती प्लीज, आपण हे सगळं नंतर बोलूया। आत्ता त्यांना गोळ्या देणं गरजेचं आहे आणि मला असं वाटतं की ह्या गोळ्या तुम्हीच द्या। मी जर दिला तर ते डोळ्यावर येईल। ह्या गोळ्या घ्या आणि त्यांना द्या प्लीज। मी त्याला गोळ्या हो असलं काय होत नसते बरं का आपल्याकडनं। नाही नाही मी काय गोळ्या बिळ्या देणार नाही, तर तुमचं तुम्ही बघा, नाही तर तुम्ही चला आपण जाऊया। चला 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 चला। तुम्ही नाही करणार का मदत मला? नाही करणार। लग्नात दिलेलं वचन विसरलात का? हो वचन बिचन काही विसरलेलं नाही मी काय। हा मला सगळं म्हणतात तर तुम्हाला मी मदत करावली ना हो। आपल्या नवरा बायकोचं नातं आहे, त्याच्यासाठी मी जीवाचं रान करेन, पण ह्याचा अर्थ तुम्ही गैरफायदा घेऊ नका। चारुहास सूर्यवंशी बरोबर माझं काही नातंच नाही, त्याच्यासाठी मी कशाला काय करू? ते वडील आहेत तुमचे, असं काय करताय? मी नसतोय मानत। ठीक आहे, तुम्ही मला मैत्रीण मानता ना, मग मित्र म्हणून मला मदत करा प्लीज। माझ्यासाठी करा, ते बरे व्हावेत म्हणून करा प्लीज। अहो तुम्हाला लाख वाटत असेल तो माणूस बरा व्हावा, पण त्याला स्वतःला वाटायला पाहिजे ना। त्या ज्या नर्सताई आहेत का नाही, मगाशी गोळ्या देत होत्या, मी स्वतःच्या डोळ्याने बघितलं। यो माणूस गोळ्या घेईना त्यांच्याकडनं, नाटकं करायला लागला, धक्काबुक्की केली त्या बाईला। त्याला लाज वाटायला पाहिजे। म्हणलं तुला गोळ्या घ्यायच्या नाहीत ना, म्हणलं मी घेतल्या गोळ्या, मी दिल्या स्वतःच्या हाताने दिल्या, फेकून दिल्या गोळ्या। उत्तम, थँक्यू। तुम्ही बी का त्यांच्यावर डोसकर पडल्याने बोलायला लागलायचा? म्हणजे? अहो तुम्ही म्हणजे काय, तुम्ही आता गोळ्या द्या म्हणून माझ्या मागे लागलाय, त्यांच्या गोळ्या मी फेकून दिल्या, तर त्याच्यावर उत्तम काय म्हणालाय तुम्ही? देव जाणं तुमच्या मनात काय चाललंय। देव जाणतोच आहे, म्हणूनच तर त्यांनी तुमच्या करवी मला मदत केली। म्हणजे ज्या गोळ्या तुम्ही फेकून दिल्या त्या बंदच करायच्या होत्या। ह्या नवीन गोळ्या ज्या माझ्या डॉक्टरांनी दिल्या, ह्या सुरू करायच्या। तुम्ही अनाहूतपणे हे केलं, पण त्यातून झालं चांगलंच। झालं ना चांगलं, बाद झालं। आता मला तुमच्या चांगल्यामध्ये काय सुद्धा इंटरेस्ट नाही आहे। मदत झाली तेवढी बाद झाली, माझा आजचा मदतीचा कोटा संपलेला आहे। नाही संपलाय अधिपती, प्लीज एक छोटी मदत करा अजून मला प्लीज, माझ्यासाठी करा प्लीज। बघा मास्तरी, मी आता नाही, मी जे काय केलं ना ते फक्त तुमच्याकडे बघून केलं एवढं समजा। समजण्यापेक्षा आता करा। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।